कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात अधिवेशनामध्ये अधिसूचना निघण्याची शक्यता असल्याची चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू झाली। त्यामुळे या हद्दवाढी विरोधामध्ये आता 19 गावं चांगलीच आक्रमक झाली। शासनाने कोल्हापूरच्या हद्दवाढीचा निर्णय घेऊ नये याकडे लक्ष देण्यासाठी येत्या रविवारी ही 19 गावं कडकडीत बंद पाळणार आहेत। कोल्हापूरमधील उसगाव इथं आज हद्दवाढ विरोधी समितीची बैठक होऊन या प्रस्तावित हद्दवाढीस 19 गावांनी विरोध दर्शवलाय। दरम्यान शासनाने अधिसूचना काढून हद्दवाढ केल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळेला करण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित 19 गावांच्या हद्दवाढीचा विषय नव्यानंच या ठिकाणी निर्माण झालेला आता दिसतोय। आता आम्हाला असं कळतंय की या अधिवेशनाच्या काळामध्ये अधिसूचना काढून की हद्दवाढ ह्या ग्रामीण भागातील 19 गावावर लादायचा प्रयत्न शासनाचा किंवा लोकप्रतिनिधींचा चाललेला आहे। पण तो जर चुकून अशा पद्धतीची जर अधिसूचना काढली आणि जर हा निर्णय हद्दवाढीचा ग्रामीण जनतेवर गावावर लादला तर ह्याचा उद्रेक प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाला या ठिकाणी दिसेल। जोपर्यंत या ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेत नाही, त्यांचा विश्वास संपादन करत नाही, तोपर्यंत ही हद्दवाढ शासनानं कोणत्याही परिस्थितीत करू नये। जर चुकून त्यांनी ह्या अधिसूचना काढून जर निर्णय घेतला तर ह्या ग्रामीण भागातील संपूर्ण जनता, पदाधिकारी सामूहिकरित्या रस्त्यावर उतरून जे काही टोकाचं पाऊल आहे, आत्मदहन सारख्या गोष्टी या ठिकाणी घडण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळं या शासनानं, या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचं गांभीर्यानं दखल घेतलं पाहिजे। या ठिकाणी आमची ही कृती समिती आहे, ही सर्व पक्षीय कृती समिती आहे। सर्व बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलो आहे। या आमच्या मताचा त्यांनी विचार करावा एवढंच या निमित्ताने मी सांगतो।